महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा उद्या रंगशारदा या ठिकाणी म्हणजे रंगशारदा या सभागृहात जो आहे तो मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे। स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे आणि या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सर। उद्या तुमचा मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतो, खरं तर आधी होणार होता, मग तो पुढे ढकलण्यात आला होता। स्वतः राज ठाकरे त्या दिवशी बोरवलीत म्हटले की मी त्या मेळाव्यात म्हणेन, काय नेमकं या मेळाव्यात असणार आहे सगळं? आम्हालाही उत्सुकता आहे, कारण 100% जेव्हा राजसाहेब ठाकरे त्यांच्या राजभाषेत जो काय आदेश आम्हाला देतील त्याच्यावरती आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक अतिशय जोरात काम करू। त्यामुळे आपण सगळेजण वाट बघू उद्या सकाळी ते काय बोलतात, आम्हाला कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात। परंतु ते जे मार्गदर्शन असेल ते 100% महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचंच असेल आणि आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना योग्य प्रकारे काम कसं करा ह्याचंच असेल। सर, खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत मनसेकडून जोरदार तयारी जी ती सुरू आहे। केंद्रीय समितीकडून गट विभागाध्यक्षांचा आढावा घेण्यात आला, नवीन विभागाध्यक्ष देण्यात आले, शाखाध्यक्षांचा आढावा आता सुरू आहे। त्यामुळे महानगरपालिकेसाठी सगळी तयारी झाली असं म्हणावं का डायरेक्ट? फक्त मुंबई नाही, तुम्ही मुंबईचे आहात, परंतु सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी नेते हे सन्मान्य राजसाहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्याच्यावरती गेले काही महिने अत्यंत जोरात आणि सखोलपणे खालपर्यंत जाऊन काम करतायत। म्हणजे आमच्याकडे समजा गटाध्यक्ष समिती आहे, तर आमचे गटाध्यक्ष, आमचे शाखाध्यक्ष, आमचे सर्व पदाधिकारी हे अत्यंत खाली प्रत्येक गोष्टीवर अत्यंत बारकाईने काम करतायत। हेच मी तुम्हाला आत्ता सांगेन। यात विशेष बाब म्हणजे की काल शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा जो आहे तो शनिवारी पार पडला आणि या मेळाव्यात स्वतः राज ठाकरे यांनी जे ते भाषण केलं, पण यात सगळ्या भाषणावेळी जे ती हिंदीचा मराठीचा मुद्दा असो, हिंदीला विरोध असो आणि इतर मुद्द्यांना जे तो थेट हात घातला। पण ह्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की ज्या निशिकांत दुबेंचा राज ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष विरोध करते त्यांचं आम्ही स्वागत करू असं मत जे ते देवेंद्र फडणवीस यांनी मांडले। या विधानांकडे तुम्ही कसं पाहताय? अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। जर माझ्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री त्या वाचाळ खासदारांबद्दल जर पायघड्या घालणार असतील तर तो अपमान महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आहे, जनतेचा आहे। कारण त्यांनी काय मुक्ताफळ उधळली आहेत हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आहे। पण मला वाटतं हे काही आवश्यकता नव्हती हे बोलण्याची। माझी उलटी सन्मान्य फडणवीस साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही महाराष्ट्राचे अत्यंत महत्त्वाचे असे मुख्यमंत्री आहात, त्यांनी केंद्राला हे कळवलं पाहिजे की पहिल्यांदा हा जो वाचारवीळ आहे त्यांनी लेखी माफी महाराष्ट्रातील मराठी माणसाची मागावी, मग पुढच्या गोष्टी होतील। पण ते व्हायच्या आधीच त्यांना का पायघड्या घालतायत हे अनाकलनीय आहे। राज ठाकरे यांचा नुकताच वाढदिवस जो आहे तो 27 जुलैला झाला। उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस झाला, राज ठाकरे भेटण्यासाठी गेले होते। या सगळ्या चर्चा सुरू असताना फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला की राज आणि उद्धव एकत्र येतील आणि युती होणार आहे मनसे आणि ठाकरे गटाची। त्यावर ते म्हणतात की राजकीय मजबुरी आहे त्यामुळे ते दोघे एकत्र येतात। या विधानांकडे कसं पाहता? आता त्यांनी त्यांच्या चष्म्यातनं तसं बघितलं असेल, कारण तुम्ही डोमचा विषय असेल किंवा उद्धवजींचा वाढदिवस असेल, ह्या दोन्ही गोष्टी अराजकीय होत्या। एका ठिकाणी कुठलाही झेंडा नव्हता, मराठीचा अजेंडा होता, आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या मोठ्या बंधूंचा वाढदिवस होता आणि आपल्याकडे वाढदिवसाला शुभेच्छा द्यायची पद्धत आहे। ह्याच्यात कुठली मजबुरी आली? जर एखाद्याला शुभेच्छा देणं हे जर एखाद्याला मजबुरी वाटत असेल तर मग कमाल झाली। ह्याच्यात कुठली मजबुरी आली? शुभेच्छा देणे कुठली मजबुरी आहे का? कुठली युतीची घोषणा झाली आहे का कुठल्या बाजूनी तरी? ह्या सगळ्या भेटी ह्या अराजकीय आहेत। काय झालंय, ह्या ठाकरेंच्या भेटीमुळेच इतरांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून अशी वक्तव्य तुम्हाला दिसत आहेत। युती होणार की नाही हा संभ्रम अद्यापही सगळ्यांसमोर आहे। मग आपण थांबू ना सगळे। आम्ही आजपर्यंत एकाला चालवलेच आहोत, बरोबर आहे का चूक आहे? आणि आपण काय घाई करायची? आमच्या पक्षाकडनं जो निर्णय घ्यायचा आहे तो राजसाहेब ठाकरेच घेतील आणि तो जे घेतील तो नक्की महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचा असेल, हे मात्र नक्की। उद्धव ठाकरे हे फ्रस्ट्रेट झालेले आहेत असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। माझा एवढा अभ्यास नाही, ते तुम्ही त्यांच्या प्रवक्त्यांना किंवा नेत्यांना विचारू शकता। दुसरं म्हणजे की दादरमधील जी कबूतरखान्याचा मुद्दा आहे, मनसेने तो सतत लावून धरला होता की तो कबूतरखाना हटवण्यात यावा। त्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला, त्याच्यानंतर पालिकेकडून आता त्या कबूतरखान्यावर ताडपत्री हाताळण्यात आलेली, पण तिथल्या स्थानिकांचा किंवा मग जैन समुदायाचा ह्याला जो आहे तो आता तीव्र विरोध होताना पाहायला मिळतोय। त्याच्यावरून आंदोलनाची भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या घटनाक्रमाकडे कसं पाहता? मला वाटतं न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्यांनी एक निर्णय दिलेला आहे, त्याच्यावर आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी जर त्याला मार्ग शोधला तर ते जास्ती चांगलं होईल ना। परंतु हा निर्णय मनसेने दिलेला नाही आहे, तो न्यायालयाने दिलेला आहे आणि त्याची महानगरपालिकेने कठोर अंमलबजावणी करावी।
याच्यापेक्षा अजून जास्ती काय सांगणार. मागील अनेक वर्षांपासून तुम्ही दादर माहीम या भागात वास्तव्यास आहात, याचा नेमका काय त्रास होतो आणि का आठवण? मला वाटतं हे सायंटिफिकली प्रूव्हन फॅक्ट आहे की त्यांच्या ज्या विष्ठा असतात किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्यांनी अनेक प्रकारचे विकार होऊ शकतात किंवा होतात. हे काय नव्याने सांगण्याची शिक्षित माणसाला किंवा अशिक्षित माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळेच तर ह्याच्याकरताच आमची लोक किंवा इतर लोक ही कोर्टात गेली होती आणि म्हणूनच तर ते न्यायालयाने ते व्हर्डिक्ट दिलं असेल ना की त्या ठिकाणून हटवा म्हणून. आणि हटवा म्हणजे कुठे लांब पाठवा नाही ना, कळलं का? ते जे कबूतरखाने आहेत ते आता तुम्ही बंद करा आणि त्याला पर्यायी गोष्टी शोधा. साधी गोष्ट आहे. परंतु मनुष्यहानी होता कामा नये, माणसाला कुठला त्रास होता कामा नये, हीच ह्याच्या मागची भावना आहे ना. आपण कुठल्याही जाती धर्माचे असू, शेवटी मानव धर्म हा पहिला आहे ना. तो जगला तर बाकीच्या गोष्टी जगतील. आणि मला वाटतं कोविडमध्ये 2-3 वर्ष काही खायला मिळालेलं नव्हतं, तेव्हा इथे व्यवस्थित बिचारे राहत होतेच ना पक्षी. शेवटी निसर्गाने निर्माण केलेले हे सगळे जीव आहेत, त्यांना आपापलं खाद्य कसं गोळा करायचं हे सगळ्यांना नीट माहिती आहे. शेवटचा प्रश्न आहे की मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा एक विधान केलेलं आहे की वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी जे ते मागा, आपल्या बापाचे थोडे पैसे, असं विधान केलेलं मंत्र्यांकडून सतत येणारी ही वक्तव्य, याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तुम्ही कसे पाहता? काय आहे, सन्मान्य शिंदे साहेबांच्या काही मंत्र्यांची स्पेशालिटी आहे की लाईमलाईटमध्ये राहण्याकरता कुठलाही ह्या भागाचा विचार न करता आपल्या जे तोंडात येईल ते बोलतात. त्यांच्या लक्षात येत नाही तुम्ही अपमान कोणाचा करताय. तुम्ही अपमान महाराष्ट्राचा करताय, महाराष्ट्रातील जनतेचा करताय. झालंय काय, अतिशय सोप्या प्रकारे सत्ता मिळाली म्हणून त्या मेहनतीची किंमत नाही आहे. आणि ह्याच्यातनं एवढंच कळतं की त्यांना माहिती नाही हा पैसा येतो का, तुमचा तर नक्कीच नाही आहे, परंतु या महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मेहनतीचा तुमच्याकडे टॅक्स रुपयानी पैसा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावर तुम्ही उधळपट्टी करताय. त्यामुळे पहिला तुमच्या बोलण्यावरती थोडाफार हा वाचाळपणा जरा कमी केलात किंवा बंद केलात तर आम्हालाही आणि महाराष्ट्राला आनंद होईल, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. आणखी एक त्याला जोडून प्रश्न होता की जे मंत्री सॉलिटियर म्हणजे रमी पत्ते सारख्या गेम जो आहे तो सभागृहात खेळत होते, त्यांचा राजीनामा न घेता त्यांना नवं मंत्रीपद दिलं. जी मुलगी देशासाठी गौरवास्पद म्हणजे चेस स्पर्धेत जे ते प्रथम क्रमांक पटवून नागपुरात आली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हाती तिला पारितोषिक देण्यात आलेलं आहे. या घटनाक्रमानंतर समाज माध्यमांवर अनेक मीम्स टीकांचे सूर आले, पण सरकारकडून काही भूमिका आलेली नाही. मनसेचं यावर काय मत? कसं आहे, जी बुद्धबिळाची राणी आहे ती अतिशय तरुण वयात तिने हा विश्वविजेतेपद काबीज केलेलं आहे, त्याबद्दलचं अभिनंदन करावं तेवढंच कमी आहे. परंतु जे मंत्री आहेत तुम्ही जे म्हणताय शिरसाट साहेब, नाही कोकाटे, त्या बाबतीत असं केलेलं आहे, तो पत्त्यांचा कॅट होता, तो पिसला, वरचा पत्ता जो नको तो खाली ठेवला आणि खालचा पत्ता वरती आणला. आता इथे बघू काय ते करतायत ते, कारण आता त्यांची नव्याने इनिंग सुरुवात केलेली आहे. इथे मुक्ताफळं उधळणारच आहेत, हे का आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही आहे, कळलं का? कारण राजकारण त्यांच्याकरता सोपं आहे, जनतेला गृहीत धरलेलं आहे, हे जाणार कुठे, आमच्याच मागे येणार. परंतु असं होणार नाही. आता जनता ह्या राजकारणाला कंटाळली आहे, याला गृहीत धरण्याला लोक वैतागलेली आहेत. म्हणून पर्याय हा शिवतीर्थचा दिसतोय, पर्याय हा राजसाहेबांचा दिसतोय. बोलण्यासाठी हे होते मनसे नेते अविनाश अभ्यंकर, आणि त्यांनी म्हटलंय की जनता आता या सगळ्यांना वैतागलेली आणि पर्याय आता शिवतीर्थाचा आहे, राज ठाकरेंचा, असं मत त्यांनी मांडले. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असो, त्यावेळेस मनसेची कामगिरी आणि जनतेचं कौल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.